तर आज आम्ही घेतला होता हॉल आवरायला बरं का. आता 2-3 दिवस झाले किचन मध्येच भांडी आवरत होतो. किचन ते सगळं आवरून झालं आणि त्यानंतर आज हॉल आवरायला घेतला होता. दोघींचं म्हणणं होतं की आम्ही दोघी आवरतो. बरं म्हणलं चालते. तोपर्यंत मग मी इकडे स्वयंपाकाला लागले होते. तर आज आदिराचा बुद्धिवंताचा पेपर होता बरं का. त्याला पेपरला जायचं होतं. पण पेपरला जाईपर्यंत ह्याचं इकडं गोलगोलच हे चाललं होतं बरं का प्रॅक्टिस. कारण हेच मेन महत्वाचं पेपरचं. त्याला ऑल द बेस्ट केलं आणि नंतर त्याला सोडून घरी आले होते. आता घरी आल्यानंतर परत मला लगेच 1.5 तासाने त्याला परत घ्यायला जायचं होतं बरं का. मग त्याला घेऊन आले आणि येताना तर तो खूप एवढा खुश होता बरं का. आता घरी आल्यानंतर तर पहिला पेपर चेकिंग केला आणि खरंच त्याने पेपर खूप छान लिहिला होता बरं का. तोपर्यंत आमची इकडे दुपारी ना गव्हाची गाडी आली होती. म्हणजे घरचा गावाकडचा गहू घेऊन आले होते ह्यांनी आणि येताना ना ह्यांनी कांद्याची पात आणि त्याचबरोबर कैऱ्या, लिंब, जवसाची चटणी, हिरव्या मिरच्या एवढे सगळं घेऊन आले होते. आणि 4 वाजता मी आज सगळे सोफ्याचे कव्हर, पिलो कव्हर सगळं धुवून टाकलं होतं. तेच मग लावून घेतलं आणि त्यानंतर ना मग संध्याकाळी मुलांचं इकडे चाललं होतं की आम्हाला अंडा बिर्याणी खायची. आता त्याच्यासाठीच ना मग कांदा टोमॅटो छान असं परतून घेतलं, त्यातच लसूण अद्रक घेतलं आणि नंतर ना हिरवी मिरची टाकली होती आणि नंतर बेसिक मसालेच म्हणजे जिरा पावडर, धना पावडर, बिर्याणी मसाला, थोडीशी आंबारी टाकून ना छान अशी बिर्याणी बनवून घेतली होती आणि खरंच बिर्याणी खूप छान झाली होती. मग चला तर मग बाय.